आईचं धाडस. रोजप्रमाणे आजही संध्याकाळी शोभा काकू फिरायला गेल्या. ओळखीच्या काकू रस्त्यात भेटल्या. जरा वेळ गप्पा करण्यात गेला. फिरून आल्यावर बघतात तर काय, घरी हास्यविनोद करत जेवण सुरू होतं. त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखलही घेतली नव्हती. सूनबाई, मुलगा, त्यांची मुलं मस्त जेवण करत होती. शोभा काकू घरात आल्या. अरे, थांबले का नाहीत माझ्यासाठी? कोणी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. स्वतःच्या हाताने वाढून घेतलं त्यांनी. तोपर्यंत सगळ्यांचे जेवण झाले होते. ते आपल्या रूममध्ये निघून गेले. काकूंनी एकटीनेच जेवण केलं. नेहमीचंच होतं. घरचे व्यवस्थित त्यांच्याशी वागत नव्हते. त्यामुळे शोभा काकू सध्या खूप उदास असायच्या. त्या सध्या त्यांच्या 2 नंबरच्या मुलाकडे असायच्या राहायला. 3 मुलं असलेल्या शोभा काकूंचं आधी खूप चांगलं होतं. घरात काका, 3 मुलं, सगळं भरपूर. काकूंनी मुलांना खूप शिकवलं. काका मोठ्या पोस्टवर होते. मोठा बंगला होता. दागदागिने, भरपूर संपत्ती होती. कसलीच कमी नव्हती. घरात मुलं मोठी झाली, लग्न झाली. त्यांनी त्यांचे वेगळे संसार उभे केले. काका काकू एकटे पडले. तरी ठीक सुरू होतं. वयोमानाने अचानक एक दिवस काका वारले. त्यानंतर काकूंची खरी परवड सुरू झाली. त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच तयार होईना. सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहिला. नंतर त्याने घराचा ताबाच घेतला. 2 भावांना त्याने सांगितले, मी कायम आईला सांभाळणार नाही. तुमच्याकडेही आईला 4-4 महिने ठेवा. त्यानुसार काकू आपलं सामान घेऊन कधी इकडे तर कधी तिकडे राहायला असतात. कोणाला त्यांच्याविषयी मुळी प्रेमच नव्हतं. उगीच अडगळ झाल्या होत्या त्या. सुना काम करून घ्यायच्या त्यांच्याकडून. बरं, एक चांगलं होतं की त्यांनी दागिने आणि कॅशबद्दल मुलांना काहीच माहिती दिली नव्हती. काकू सगळं सांभाळून होत्या. आज शोभा काकू लवकर उठल्या. सगळं आवरून देवपूजा केली. देवांना हात जोडले. आता आपली भेट होईल 8 महिन्यांनी. तोपर्यंत मुलांना सांभाळा बाबा, असं देवाला बोलून त्या रूममधून बाहेर आल्या. सूनबाईने चहा केला होता. त्यांनी तो घेतला. सूनबाई आज खुशीत होती. कारण आज शोभा काकूंची रवानगी मोठ्या मुलाकडे होणार होती. शोभा काकूंची 3 मुलं म्हणून 4-4 महिने प्रत्येकाकडे राहायचं असं मुलांनीच ठरवलं होतं. काका वारले तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार होता काकूंचा. मोठा मुलगा राहिला आला. काकूंना वाटले आधार होईल आपल्याला. आई, मी तुला दर महिन्याला घर भाडं देत जाईल म्हणत अजूनही 1 रुपयाही त्याने दिला नव्हता. ते घर शोभा काकूंच्या नावावर होतं. हे एक जमेची बाजू होती त्यांच्यासाठी. बाकीचे 2 वेगळे राहत होते. अहो, रिक्षा बोलून घ्या. आईंना सकाळी सोडून या तिकडे, सूनबाई तिच्या नवऱ्याला म्हणाली. त्यावर मुलगा म्हणाला, आता कशाला, दुपारून जाऊ आम्ही, जेवण करून निवांत. त्याची गरज नाही. लवकर आईंना तिकडे सोडून या. आपल्याला दुपारून बाहेर जायचं आहे. मग मुलगा शोभा काकूंना घेऊन घराबाहेर पडला. तसा सूनबाईने मोकळा श्वास घेतला. रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली. काकू बॅग घेऊन खाली उतरल्या. तसा नातू धावतच आला. आजीची बॅग घेऊन तो आत गेला. आता मोठ्या सूनबाईंच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या. 1 दिवसही जास्त राहू देत नाही. बरोबर 4 महिने झाले की आल्या या इकडे. बडबड करत तिने चहा केला. 2 नंबरचा मुलगा चहा घेऊन लगेच वापस गेला. तेवढ्यातच त्याच्या बायकोने 2 वेळा फोन केला त्याला. मुलगा गेला तसा शोभा काकू त्यांच्या खोलीत जायला लागल्या. मोठ्या सुनेने टोकलं, आई, तुम्ही त्या खोलीत जाऊ नका. ती मुलांची खोली आहे. आता तुम्ही दिवसभर किचनमध्ये बसा आणि रात्री हॉलमध्ये झोपा. शोभा काकू म्हणाल्या, मी झोपेन ग मुलांच्या खोलीत, काही अडचण नाही मला. पण मुलांना अडचण आहे. मुलं मोठी झाली आहेत. मुलांना अभ्यास होत नाही. तुम्ही बडबड करतात. तुम्ही हॉलमध्ये झोपा. तुमचं सामान मी किचनमधल्या मांडणीत ठेवते. अगं, पण माझी खोली आहे ना ती. तू कशी काय मुलांना दिलीस? सूनबाई ओरडतच म्हणाली, सगळं काय तुम्हाला विचारून करणार का? आता पटत असेल तर इथे राहा, नाहीतर रस्ता मोकळा आहे तुम्हाला. नाहीतर कोणाची इच्छा आहे तुमच्यासोबत राहण्याची? आणि हो, यापुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, सांगून ठेवते. तनफन करतच सूनबाई आतमध्ये गेली. तशा शोभा काकू रडायलाच लागल्या. स्वतःच्याच घरात आज परत एकदा शोभा काकू पोरक्या झाल्या होत्या. एकदम मन भरून आलं होतं त्यांचं. पण काय करणार, कोणाजवळ मन मोकळं करायला जागा नव्हती. कसं तरी त्यांनी आपलं सामान किचनमध्ये ठेवलं आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. समोरच काकांचा फोटो होता. फोटोकडे बघत त्यांना अजूनच रडायला आलं. किती सुखाचे दिवस होते काकांसोबत. एकही मुलाची हिंमत नव्हती आपल्यापुढे बोलायची. काय झालं आहे हे? काही मार्ग सापडत नाही. यातून नको असलेली मी सारखी या घरात त्या घरात फिरत असते सामान घेऊन. मुलंही ऐकत नाही.
काही करता पण येत नाही. मन खूप उदास झालं होतं. दुपारचे जेवण झाले. काकू जरा वेळ तिथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या. तेवढ्यात बाजूच्या घरी राहत असलेल्या काकूंची मैत्रीण त्यांना भेटायला आली. बराच वेळा दोन्ही गप्पा मारत होत्या. त्यांनी काकूंना संध्याकाळी चहाचं आमंत्रण दिलं. संध्याकाळच्या सुमारास शोभा काकू शेजारी गेल्या. तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या. काय झालं आहे शोभा, कशाला वाईट वाटून घेतात? बाजूच्या काकू त्यांना म्हणाल्या, आपल्याच घरात पोरकी झाले आहे ग मी. काय उपाय आहे का तुझ्याकडे? त्यांचा मुलगा त्यांच्या बाजूलाच बसला होता. हो, आहे काकू उपाय. सरळ या मुलाला घराबाहेर काढा. बाकीच्या खोल्या भाड्याने द्या आणि तुम्ही राहा एका खोलीत. बाकीच्या खोल्यांचं तुम्हाला भरपूर भाडं मिळेल आणि इकडे तिकडे जायची गरजही नाही तुम्हाला. आधाराचं म्हणाल तर आम्ही आहोतच की. आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही. अहो काकू, तुमची फरफट आता अशी बघवत नाही आम्हाला. हे असं करणं मला जमेल का? मुलं ऐकतील का? आजचंच बघा, सूनबाई किती बोलली मला. भांडण म्हटलं की घाबरायला होतं मला. शेजारच्या काकू म्हणाल्या, का नाही जमणार तुम्हाला? नाहीतर तुम्हाला कसलं चूक आहे? शोभा काकू म्हणाल्या, दुखलं खुपलं आजारी असलं तरी कोण बघेल मला? मुलांची वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत माझ्याकडे. शेजारच्या काकू त्यांना म्हणाल्या, असेही नाहीतरी कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं आहे ते. असं किती दिवस त्रास सहन करणार आहात? आता शोभा काकू विचार करू लागल्या. जरा वेळाने त्या फिरायला निघाल्या. जवळच बगीचा होता. पूर्वी रोज येत असत काका काकू. त्यांचा नेहमीचा ग्रुप आजही हजर होता. त्यांना बघून काकूंना खूप भरून आलं. किती बोलू किती नको असं झालं होतं त्यांना. त्यांच्या प्रिय मैत्रिणीला आशा काकूंना सगळं सांगितलं. ग्रुपमधील कर्वे काकांचा मुलगा वकील होता. त्यांनी उद्या मुलाला विचारून सांगतो सकाळी असं सांगितलं. काकू समाधानाने घरी गेल्या. घरी जेवणाची तयारी सुरू होती. नेहमीप्रमाणे किचनमध्ये मदतीला न जाता काकू हॉलमध्येच बसून होत्या. त्यांच्या वाटेच्या पोळ्या करायचे काम सुनेने बाकी ठेवलं होतं. काकूंनी साफ दुर्लक्ष केलं तिकडे. काकू आल्या म्हणजे पोळ्या आणि भांडी त्यांनाच घासावी लागायची. आता हल्ली काम होत नव्हतं काकूंकडून. सुनेने बघितलं, काकू पोळ्या करत नाही. तिच्या तोंडाचा पट्टाच सुरू झाला. आल्या फुकटचं गिळायला इथे. राहायचं असेल तर थोडं काम करावंच लागेल. जेवण झालं. तिकडे हॉलमध्ये काकू काकांच्या फोटोसमोर आडव्या झाल्या. आज त्यांनी भांडे घासायलाही मदत केली नव्हती. काही करूशी वाटत नव्हतं त्यांना. हे घर जरी त्यांचं होतं तरी माणसं परकी वाटत होती. दुसऱ्या दिवशी बागेत कर्वे काका भेटले. इथे जवळ माझं घर आहे. माझा मुलगा घरी आहे. तुम्ही चला घरी, त्याच्याशी बोलून घ्या. काकू घरी गेल्यास कर्वे काकांच्या मुलाने सगळं प्रॉब्लेम ऐकून घेतले. तुमची तयारी आहे ना काकू एकटं राहण्याची? कारण त्यानंतर मुलं तुम्हाला भेटायला येणार नाहीत. हो, आहे मी तयार. मग आपल्याकडचे प्रॉपर्टीचे पेपर शोभा काकूंनी वकिलाला दिले. तुमचं श्रीधन कुठे आहे? माझ्या लॉकरमध्ये आहे. कुणाला माहिती आहे का त्याबद्दल? वकिलाने विचारलं. नाही. पैसे कॅश वगैरे काही आहे का? हो आहेत. कोणाला सांगितलं नाही मी त्याबद्दल. बरं झालं माहिती दिली नाही ते. तुम्ही सामान घेऊन इकडे या राहिला थोड्या दिवस. मग घरी जाऊन काकूंनी घराचे पेपर, बँकेचे पासबुक सगळं गुपचूप घेतलं. बॅग भरली. मैत्रिणीकडे जाते सांगून त्या निघाल्या. मी करते तर आहे हिम्मत. काय होईल माहिती नाही. एकटं राहावं लागेल. नाहीतरी ज्या प्रकारे मला मुलं वागणूक देत होती त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. जे होईल ते बघून घेऊ. आता कर्वे वकिलांनी एक पेपर तयार करून दिला. तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला. घर 8 दिवसात खाली करण्याची नोटीस आहे ही. जर नाही खाली केलंस तर दुप्पट भाडं सुरू होईल. मुलगा नोटीस वाचून घाबरून गेला. त्याने बायकोला विचारलं, आई कुठे आहे? ती म्हणाली, मैत्रिणीकडे गेल्या सकाळीच. अगं, आपल्याला घर खाली करायला सांगितलं आहे आणि 4 वर्षांचं भाडं म्हणून ती रक्कम आईच्या अकाउंटवर जमा करायची आहे. नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल होईल आपल्यावर. मुलगा त्याच्या बायकोला सांगत होता. किती होतील पैसे? असं कसं वागू शकते आई? तू काही बोललीस का तिला? नाही हो. मी कशाला बोलू काही? त्या आधीच काहीतरी ठरवून आल्या असतील. तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या घरी. अगं, पण कुठे गेली आहे आई? कोणती मैत्रीण? पत्ता काय? माहिती नाही. थोड्या वेळापूर्वी एक मुलगा नोटीस घेऊन दारावर लावून गेला. गेटवर ही रूम भाड्याने देणे ही पाटी लावली. आता मोठा मुलगा खूप घाबरून गेला. त्याने दोघं भावांना फोन लावला. सगळ्यांना सुचत नव्हतं काय करावं ते. मी तुम्हाला बोलत होते. आई अशा आहेत. तुम्ही आमचं ऐकत नाहीत. हो ना. लोकांच्या घरचे किती करतात मुलांसाठी. आपल्या आई आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतात.
सूनबाई आपल्या नवऱ्याचे कान भरत होती. अगं गप्प बस, तुमच्यामुळेच ही वेळ आली आहे आमच्यावर. जरा नीट वागता येत नव्हतं का तुम्हाला? आधी त्रास द्यायचा, मग त्यांना प्रतिकार केला की अजून उलटं बोलायचं. होऊन जाऊ दे आईच्या मनासारखं, मी घर खाली करतो. एफडी आहेत 1-2, आईचं घरभाडं देईन. ही आपल्या कर्माची फळं आहेत दादा, लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणत होता. आईला खूप त्रास झाला असेल असं वागताना. 4-5 दिवसात मुलाने घर खाली केलं. घर भाडं आईच्या अकाउंटवर जमा केलं. चावी शेजारी ठेवून तो निघून गेला. शोभा काकू आता एका खोलीत राहतात. बाकीच्या 3 खोल्यांमध्ये कॉलेजला जाणाऱ्या मुलींना भाड्याने दिल्या होत्या. खूप चांगल्या आहेत मुली, काकूंना जीव लावतात. काकू खूप खुश आहे. सध्या मस्त दिनक्रम चालू आहे. त्यांना काही लागलं तर त्यांची मित्रमंडळी आहे साथीला. काकूंचा निर्णय बरोबर होता. आनंदी राहणं हा प्रत्येकाचाच हक्क आहे आणि त्यासाठी थोडंसं धाडस गरजेचं आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.